सभापती महोदय, माझी एक वेगळी सूचना आहे. CPB मंत्री महोदय, CPB जसं केंद्र शासनाचं अख्खा देशातल्या अनेक अशा STP CETP मधून पाणी जाणाऱ्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग करतं आणि जरा जरी त्यामध्ये आढळलं तर ताबडतोब त्यांना रेड अलर्ट त्या ठिकाणी येतो. आपल्याला राज्यामध्ये तशी एक सिस्टीम तयार करावं लागेल MPCBच्या माध्यमातून. आणि ज्या ठिकाणी या पद्धतीचं STP आहेत, CETP आहेत, तिथंही यंत्रणा आपल्याला स्वतंत्रपणे राज्याच्या MPCB मार्फत करता आली. ती एका वर्षात होणार नाही, 2-3 वर्षे लागतील, म्हणजे ते हळूहळू आपल्याला टप्प्यात. परंतु किमान ज्या नद्या आता प्रदूषित होतात, आता STP नावाखाली आहेत, STPचं पाणी रात्री चालू होतं, दिवसा बंद असतं. हे म्हणजे रात्री चालू असतं, दिवसा बंद असतं. आपलं ते यंत्रणा होऊ शकत. ह्याला टेक्नॉलॉजीचा वापर करूनच उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला हा प्रश्न टॅकल करावा लागेल. तशा दृष्टीनं सरकारची भूमिका आहे का, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण की हे होऊ शकणार नाही. राज्यात एवढा अधिकारी वर्ग जाऊन बघणं, प्रत्येक ठिकाणी आता पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित, अनेक नद्या आपल्या प्रदूषित आहेत. तर ह्याला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकणार, असं काय नियोजन आहे का? नक्की, खूप सुंदर सूचना पण आहे, हा प्रश्न पण आहे, सन्माननीय सदस्य सतीश पाटील यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये नक्कीच ऑनलाईन मॉनिटरिंग, मगाशी निरंजनजींनी पण तोच विषय मांडला. याच्यामध्ये आपण जे STP जे चालू आहेत ते 50% पाणी ट्रीट होत आहे. परत त्या 50% पाण्यामध्ये असंख्य तक्रारी अशा आहेत की रात्रीच्या वेळी हे STPतलं पाणी अनट्रीटेड पाठवलं जातं. बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्यांना पाठवते, त्याच्यावर धार टाका, त्याच्यावर कारवाई करा, त्यांना फाईन द्या, गुन्हा दाखल करा. पण प्रदूषणाचा प्रश्न सुटणं हे एवढं करून भागणार नाही. तर रिअल टाईम मॉनिटरिंग पाहिजे आणि ते टेक्नॉलॉजीनीच मॉनिटर केलं पाहिजे. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला पण जोपर्यंत कोणी त्याला फूल करण्याचं काही शोधत नाही तोपर्यंत ते आपण चांगल्या पद्धतीने काम करता येईल. तर आमच्या ते मनात आहे, आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळ लागेल, पण तो वेळ लागला तरी तो म्हणजे वर्थ असेल की आपण ह्या सगळ्या पोल्युशनला मॉनिटर करू शकू आणि खरी आपल्याकडे परिस्थिती समोर येईल.